नमस्कार, मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते प्रांजलीज किचनमध्ये। प्रांजलीज किचन म्हणजे घरगुती चवीचा खमंग प्रवास। चला आज खमंग प्रवासामध्ये खमंग रेसिपी सुरू करूया। राजमा मसाला बनवते वेळी हा प्रॉब्लेम बऱ्याच जणाला येत असेल की राजमा वेगळा आणि पाणी वेगळं, त्यामुळे भाजीला एक दाटसरपणा येत नाही। पण आज तो प्रश्न तुम्हाला येणारच नाही, कारण भाजीच्या दाटसरपणासाठी आपण इथे एक मस्त असा मसाला तयार करतोय। खूप साधा सोपा आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी इथं कुकरमध्येच तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये 2 मोठे कांदे जे उभे पातळ काप करून घेतलेत ते आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे। पूर्ण लालसर होईपर्यंत हे कांदे आपल्याला तेलावरती तळून घ्यायचे। हे बघा कांदा छान तळून झालाय, आता काढून घेऊयात। हा कांदा गार होण्यासाठी साईडला ठेवूयात आणि हा कांदा आपल्याला पुढे वापरायचा आहे। त्याच कुकरमध्ये थोडीशी मोहरी टाकायची। मोहरीनंतर आपण खडे मसाले टाकून घेऊयात। त्यामध्ये 2 तमालपत्र, 1 चक्री फूल, दालचिनी, लवंग, काळी मिरी, मसाला वेलची आणि थोडेसे जिरे तेलावरती आपल्याला परतून घ्यायचे आहे। खडे मसाले परतले गेले, आता एक मोठा कांदा जो बारीक कट करून घेतलाय तो तेलावरती परतून घेऊयात। कांदा परतला गेला, त्यामध्ये टोमॅटो टाकूयात। टोमॅटो सुद्धा छान परतला गेला, आता त्यामध्ये कोरडे मसाले टाकून घेऊयात। सगळ्यात आधी टाकायचे 1 चमचा हळद, त्यानंतर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी इथे 1 चमचा लाल तिखट टाकला आहे, 2 चमचे धनेपूड, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा जिरेपूड। त्यानंतर लसूण इथं कुटून घेतलं आहे आणि लाल सुक्या मिरच्या जे मी कलरसाठी इथं वापरलेत, नाही वापरल्या तरीही चालतील। ते सगळं तेलावरती परतून घेऊयात आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूयात, म्हणजे आपले मसाले करपणार नाहीत। एखादा मिनिट आपल्याला मसाले छान परतून घ्यायचेत। हे बघा आता मसाले परतले गेलेत। यामध्ये मी रात्री इथं राजमा भिजत घातला होता, तो छान भिजले। या भाजीसाठी राजमा छान भिजणे आणि छान शिजणे खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी जर तुम्हाला सकाळी ही भाजी करायची असेल तर रात्री राजमा भिजत घाला, किंवा जर रात्री करायची असेल तर सकाळी भिजत घाला। कमीत कमी 7 ते 8 तास तरी राजमा हा छान भिजला पाहिजे। तर राजमा आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे। चवीपुरतं थोडंसं मीठ टाकूयात त्यामध्ये। 1 चमचा कसुरी मेथी जी हातावरती मी असं चुरून टाकते त्यामध्ये। त्यानंतर 1 चमचा बटर टाकायचं आहे। सगळं परत एकदा मिक्स करून घेऊयात। यामध्ये 1 ग्लास भरून पाणी टाकायचं आहे आणि आता कुकरचं झाकण बंद करून आपल्याला याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्यात। राजमा जर मऊ शिजला तरच तो खायला छान लागतो आणि भाजीसुद्धा त्याची तितकीच चवदार आणि दाटसर होते। एखादी दुसरी शिट्टी जास्त केली तरीसुद्धा चालेल। इथं 4 ते 5 शिट्ट्या करून झालेत माझ्या। कुकर आता गार झाले, आपण काढून बघूयात। राजमा कसा शिजलाय ते बघूयात अगोदर। हे बघा तुम्हाला आता इथं वाटत असेल की पाणी वेगळं आणि राजमा वेगळा आहे। राजमा बघा इथं एकदम मऊसूत शिजलाय। आता या भाजीला दाटसरपणा येण्यासाठी इथं आपल्याला एक स्टेप एक्स्ट्रा करायची आहे। राजमा भाजीमधला थोडासा राजमा आणि भाजीचा रस्सा आपल्याला घ्यायचा आहे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि जी बेडगी मिरची मी टाकली होती ती सुद्धा काढून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। त्यानंतर जो कांदा आपण सुरुवातीला तळून घेतला होता तो काढून घेऊयात आणि हे सगळं आपल्याला आता मिक्सरवरती एकदम फाईन अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे बघा हा आपला राजमाच्या भाजीसाठी बनवला जाणारा एकदम सिक्रेट मसाला आहे। तो मसाला या भाजीमध्ये टाकल्यानंतर त्याची चव तर दुप्पट होते, शिवाय भाजी दाटसर होते, खमंग आणि रुचकर होते। आता हे मिक्स करून घेऊयात आणि एक 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला फक्त आता याला साधी उकळी आणायची आहे। भाजी इथं छान उकळली गेली आहे, आता ही खाण्यासाठी तयार आहे। गॅस बंद करूयात। ही राजमाची भाजी आणि त्यासोबत जिरा राईस किंवा साधा राईससुद्धा खूप छान लागतो। त्याचबरोबर रोटी, फुलके, गरम गरम भाकरीसोबतसुद्धा घरगुती साहित्यात बनवलेला राजमा मसाला एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी प्रांजलीज किचनला। तोपर्यंत धन्यवाद।